नमस्कार मैत्रिणींनो. तर आज या ठिकाणी मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजच्या मापावरून पेपर कटिंग कशी करायची ते सांगणार आहे. तर तुम्हाला ज्या ब्लाऊजवरून दुसरं ब्लाऊज शिवायचं आहे तेच ब्लाऊज तुम्ही या ठिकाणी मापाला घ्यायचं आहे. तर बघा, मी हे मापासाठी इथे एक ब्लाऊज घेतलं आहे आणि ह्या ब्लाऊजवरून पेपर कटिंग कशी करायची, मापं कशी घ्यायची, काय काय मापं आपल्याला या ठिकाणी मोजावी लागतात, ते सगळं आज तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. कोणती मापं मोजायची. तर सगळ्यात अगोदर तर बघा, इथं मी जे आहे ते ब्लाऊजचे लावून घेतलेले आहे अशा पद्धतीने. तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथं बॅक पार्ट जो आहे तो मोजून घ्यायचा आहे. तर बॅक पार्ट मोजताना आपल्याला बघा, ही जी आपली शोल्डरची शिलाई असते तर इथून अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि खालीपर्यंत असं मोजून घ्यायचं. तर आपल्या ब्लाऊजची उंची इथं आहे 13 इंच तयार आहे. तर बघा, आपला हे उंचीमध्येच आपला गळाही आला आहे. तर आपला गळा आहे तयार 9.5 इंच. तर बघू शकता तुम्ही, इथं उंची तयार 13 आहे आणि इथून इथपर्यंत आपला गळा जो आहे तो 9.5 इंच तयार आहे. आता उंची मोजल्याच्या नंतर आपल्याला याचं शोल्डर मोजायचं. तर शोल्डर मोजताना ब्लाऊज नेहमी असं व्यवस्थित सरळ ठेवायचं. हा जो गोल गळा आहे जास्त जवळ पण नाही करायचा आणि जास्त असा दूर पण नाही करायचा. अगदी जसं आहे तसंच आपल्याला इथं ठेवून घ्यायचं. तर आता याचं शोल्डर बघूयात आपण किती. तर याचं शोल्डर या ठिकाणी आहे 11 इंच. तर असं जर आपण करून जर शोल्डर मोजलं तर बघा, आपलं इथं शोल्डर आहे 12 इंच भरते आणि शोल्डर 12 भरलं म्हणजे आपण त्याचा हाफ घेणार 6 इंच. 6 इंच हाफ घेतल्याच्या नंतर आपलं शोल्डरही जास्त होतं आणि जास्त झाल्यामुळे आपल्याला इथं चुन्या येतात आणि आपलं शोल्डर उतरण्याचा पण आपला प्रॉब्लेम होतो. त्यामुळे शोल्डर मोजताना नेहमी ब्लाऊज व्यवस्थित ठेवायचं आणि नंतरच मोजून घ्यायचं. तर याचं शोल्डर इथं 11 इंच आहे. तर आता शोल्डर मोजण्याच्या नंतर याची आपल्याला चेस्ट मोजायची. तर हे 36 चेस्टचं आहे. तर चेस्ट मोजताना नेहमी ज्या साईडनं आपली हुक असतात त्या साईडनंच मोजायची. तर इथून जी आपली फिटिंगची शिलाई आहे तिथपर्यंत याला मोजायचं आहे. तर बघा, ही 9 इंचावर येते म्हणजे आपल्याबरोबर 36चं ब्लाऊज आहे, 36 चेस्टचं. तर हे मोजल्याच्यानंतर आपल्या याची कटोरी मोजायची. ते कटोरी मोजताना पण नेहमी ज्या साईडनं आपली हुक असतात ना त्या साईज पण मोजायची. तर आपली तयार कटोरी इथं 5.5 इंच आहे आणि क्रॉसपट्टी आपली आहे या ठिकाणी तयार 2.5 इंच. आपल्या गळ्याच्या बाजूला 2.5 इंच तयार आहे आणि इकडच्या साईडनं आपली 2 इंच तयार आहे. तर आता हे पेपर कटिंगवर कसं करायचं ते बघूयात. तर ब्लाऊजला कटोरी ब्लाऊजला खूप जास्त मापं मोजायची गरज पडत नाही. तर एवढेच मापं जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी मोजावं लागतात. आणि बाही कटिंगच्या वेळेस बाही उंचीचं आणि आर्महोलचं माप मोजायचं असते. तर बाही उंची या ठिकाणी तयार आहे 4 इंच आणि याचा दंडगेर आहे या ठिकाणी 6.5 इंच. आणि आर्महोल तयार आहे या ठिकाणी असं क्रॉस मोजलं तर 8 इंच. तर आता याची पेपरवर कटिंग कशा पद्धतीने करायची तर चला बघूया. तर सगळ्यात आधी तर बघा, मी इथं पेपर घेतला आहे जो बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही आपण सोबतच कटिंग करत असतो. तर सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी उंचीचं माप टाकायचं आहे. तर आपल्या ब्लाऊजची तयार उंची आहे या ठिकाणी 13 इंच. तर 13 इंचावर एक मार्किंग करायची आणि बॅक साईडसाठी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, जे आपलं शिलाई मार्जिन असतं, जे खालच्या साईडनं फोल्डमध्ये 1/2 इंच जातं आणि शोल्डरच्या साईडनं 1/2 इंच. तर याच्यात बॅकसाठी 1 इंच एक्स्ट्रा वाढून घ्यायचं. तर 14 इंचावर अशा पद्धतीने मी इथं मार्किंग करून घेते आणि याला एक इथं सरळ रेषा मारून घेते. ही रेषा मारून झाल्याच्या नंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. तर आपलं शोल्डर आहे 11, त्याचा हाफ करायचं आहे 5.5 इंच. आता तुम्हाला जर असं डायरेक्ट 5.5 टाकता येत नसेल तर हाफचा अर्धा करायचा. तर बघा, अशा पद्धतीने टेप धरायचा आणि अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि बघायचं की हाफ किती येते. तर बघा, आपला हाफ इथं येत आहे 5.5 इंच. अशा पद्धतीने इथं शोल्डर आपल्याला हाफ इंच 5.5 इंच काढायचं आहे. आता आपलं आर्महोल आहे या ठिकाणी 6 इंच. 6 इंचावर इथं मार्किंग करायची. तर आता तुम्ही म्हणताल की आर्महोल तर 8 भरले, मग इथं 6 कसं घेतलं. तर आर्महोल कसं मोजायचं म्हणजे ते मी तुम्हाला आता सांगते. असं क्रॉस जेव्हा मोजलं तेव्हा ते आपलं फिटिंगसाठी होतं. पण आर्महोल मोजताना आपलं जे शोल्डरची शिलाई असते ना, तर इथं अशा पद्धतीने टेप ठेवायचा असं सरळ आणि ही जी आपली फिटिंगची शिलाई असते तर इथून अशा पद्धतीने बघायचं. तर बघा, आपला आर्महोल आहे 6 इंच. तर हे आर्महोल इथं 6 इंच आहे आणि हे जे आर्महोल आपलं 8 भरतं हे फिटिंग सगळं आपलं 8 भरतं. ते बाहीच्या कटिंगसाठी यूज होतं. तर आता ही मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आपल्या इथं
गळ्याची मार्किंग करायची. तर गळा आपला 2.5 इंच आहे. तर गळ्याची रुंदी 2.5 आहे आणि गळ्याची उंची कंपल्सरी 6 इंचच ठेवायची. गळानंतर कशा पद्धतीने कपडा वाढून घेतात हे मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर गळा उंची आपली 6 इंच आणि याला अशा पद्धतीने गोलाकार देऊन घ्यायचा. आता हा गोलाकार दिल्याच्यानंतर आपल्याला इथं आर्महोलच्या शेपचा राऊंड द्यायचा आहे. तर बॅकसाठी 1.5 इंचावर आणि फ्रंटसाठी 1 इंचावर. आता हा राऊंड, तर बघा आता इथं आपली चेस्ट आहे 36चा चौथा भाग येतो 9 इंच आणि पुढं प्लस येते 1.5 इंच जे आपलं शिलाई मार्जिन असते. तर इकडल्या साईडनं पण खाली 10.5 इंच आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची. तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल ना. आणि आता आपल्याला इथं जे 1.5 आणि 1 इंचावर जो आपण मार्किंग केलेलं आहे त्याला आपल्याला शेप देऊन घ्यायचं आहे. तर आता शेप देताना जर तुम्हाला शेप देता येत नसेल तर अगदी सोपी पद्धत सांगते. इथून इथपर्यंत आपलं हाफ करायचं. तर आपला हाफ किती येते बघा, इथून इथपर्यंत 6 इंच आहे, त्याचा हाफ येते 3 इंच आणि इथं जे आपलं चेस्टचं मार्किंग आहे अशा पद्धतीने त्याला इथं गोलाकार द्यायचा. तर हा गोलाकार जो देतो आपण, हा ही जी चेस्टची मार्किंग केली त्याच्या पुढे नाही द्यायचा, फक्त फिटिंगच्या साईजपर्यंतच द्यायचा आणि आतला शेप देताना पण त्याच पद्धतीने द्यायचा. ही पुढे जे मार्किंग असते ते आपलं शिलाईचं मार्जिन असते. तर ही आपली मार्किंग इथपर्यंत तुमच्या लक्षात आली. तसे आता खूप साऱ्या महिलांना इथं शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असतो. आता शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असल्यावर महिला काय करतात, इकडल्या साईडने 1/2 इंच डाऊन करतात. आता त्यामुळे शोल्डर उतरण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो कमी होण्याऐवजी जास्त वाढतो. कारण इथं जर आपण 1/2 इंच शोल्डर डाऊन केलं तर आपलं हे जे शोल्डर आहे हे भरतंय बघा 6 होतं, 5.5च भरतंय. ओके. तर आता याच्यातून 1/2 इंच पुन्हा शिलाई मार्जिनसाठी जाणार आणि 1/2 इंच खालच्या साईडने जाणार. तर इथे शोल्डर किती राहते आपलं 5 इंच तयार राहते. तर यामुळे प्रॉब्लेम जो आहे तो कमी होण्याऐवजी वाढतो. जर तुम्हाला शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही गळ्याच्या साईडनं 1/2 इंच कमी करू शकता. 1/2 इंचापेक्षाही कमी करायचं, 1 ते 2 पेरचं मार्जिन घेऊनच कमी करायचं. 1/2 इंच तर खूप जास्त होते. आणि जर तरीही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल शोल्डर उतरण्याचा तर इथं डाऊन न करता जे मार्किंग आपलं सरळ आहे तेच ठेवायचं. शक्यतो तर इथं सरळच ठेवायचं. सरळ ठेवल्यामुळं आपला शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम आपल्याला येत नाही. आपला शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम काय येतो, तर आपला जो फ्रंटचा गळा आहे आणि बॅकचा गळा आहे तो जर सैल झाला तरच आपल्याला शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम येतो. पण बॅकचा आणि फ्रंटचा गळा जर आपल्याला फिट बसला व्यवस्थित तर आपल्याला शोल्डरचा प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळं जे काही आहे ते आपलं सगळं गळ्यामध्ये आहे. तर हा गळा नेहमी 6 इंच ठेवायचा. त्यामुळे तुमचा शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम जो आहे तो कमी होईल. बॅकचा गळा तुम्ही कितीही डीप ठेवा, इथे तुम्हाला डाऊन करायची गरज पडणार नाही. जेव्हा तुमचा बॅकचा आणि फ्रंटचा गळा अगदी फिटिंगमध्ये बसेल त्यावेळेस शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम तुमचा नाही सर. त्यामुळे मी इथं बघितले असतील तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी कधीच इथं शोल्डर डाऊन नाही केलं. जसं आहे तसंच अगदी सरळ घेते. आणि माझे गळेसुद्धा बघा खूप डीप आहेत. आता याचा गळासुद्धा 9.5 इंचापर्यंत खाली डीप आहे आणि फ्रंटचा पण बघा तुम्ही भरपूर डीप गळा आहे याचा. तरीसुद्धा याला शोल्डर उतरण्याचा कुठेही प्रॉब्लेम नाही आहे. अगदी फिटिंगला व्यवस्थित बसते. तर इथपर्यंत लक्षात आलंच असेल तुमच्या. तर आता आपल्याला खाली इथं क्रॉसपट्टीचं माप टाकायचं. तर क्रॉसपट्टी इकडच्या साईडनं मी 3 इंचावर मार्किंग करते आणि इकडल्या साईडनं 2 इंचावर करते. आता ही मार्किंग केल्याच्यानंतर आपल्याला याला अशा पद्धतीनं थोडासा गोल खालच्या साईडनं असा कर्व शेप द्यायचा आहे. ह्या शेपची थोडीशी प्रॅक्टिस करा. या ब्लाऊजची फिटिंग अगदी परफेक्ट बसते. तर हा झाला आपला क्रॉसपट्टीचा शेप. आणि हे जे आपण शेप देत होतो याची पण थोडीशी प्रॅक्टिस करा. जर तुम्हाला खरंच घर बसल्या ब्लाऊज परफेक्ट शिवायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही कटिंग करा. तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. ही अगदी सोपी पद्धत आहे कटोरी ब्लाऊज कटिंग करण्याची. इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला कोणी सांगणार नाही. तर बघा आपली तयार कटोरी ब्लाऊजवर आहे 5.5 इंच. त्याच्यात मी 1/2 इंच एक्स्ट्रा करते आणि 6 इंचावर इथं मार्किंग करते. तरी 1/2 इंच जे असते आपलं ते आपलं मार्जिन आपल्याला एक्स्ट्रा लागतं. त्याच्यामध्ये ते आयहुकच्या पट्टीसाठी घेतलेलं असतं. तर 6 इंचावर मी ते मार्किंग करते. आता आपला जो आतला शेप असतो ना इथून आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायची. आणि जर तुमच्या इथं 2.5 इंच घेतल्यावर जर चुना येत असतील तुम्हाला तर तुम्ही 2.25 किंवा 2 इंच पण घेऊ शकता. 2, 2.25 आणि 2.5 अशा 3 मार्किंग करायच्या. आता ह्या 3 मार्किंग केल्याच्यानंतर मी तुम्हाला पुढे सांगते काय करायचं. तर ह्या बघा ह्या 3 मार्किंग मी इथं केल्या 2, 2.25 आणि 2.5 वर. आता इथून 1 इंचावर वरती मार्किंग करायचे. आता ह्याचे 3 मार्किंग केलेत ना. आता तुम्ही कटोरीचा शेप देताना जेव्हा आपण 3 पॉईंट जोडतो तेव्हा तुमचा शेप कोणत्या पॉईंटमधून जातो हे तुम्हाला बघायचं आहे. आणि या मार्किंग करताना थोड्याशा अशा क्रॉसमध्ये करायच्या.
हे 3 मार्किंग इथं. तर बघायचं इथून आपल्याला की आपला शेप कोणत्या. तर बघा इथं हा 2.5 मधून जात आहे, तर 2.5 मधून द्यायचा. आता इथं जर एक्स्ट्राचं वरती घेतला असेल तर तुमचं वरून पण जातं 2 इंचातून पण. तर बघा इथं हा 2.5 मधून जाते बरोबर. तर ही आपली कटोरीची मार्किंग इथं पूर्ण झाली. तर याला आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं. तर बघा आपला बॅक पार्ट. तर बघा आपली इथं कटिंग करून झालेली आहे. तर आपल्याला त्याच्यात क्रॉसपट्टी आणि कटोरीमध्ये वाढून घ्यायचं आहे. तर आता क्रॉसपट्टी वाढून दिली आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची. आता ही मार्किंग झाल्याच्या नंतर इकडून आपल्याला 1/2 इंचाने एक्स्ट्रा घ्यायची. अशा पद्धतीने. तर आपल्याला तिथे कटोरी वाढून घ्यायची. तर तुम्ही कटोरी अशी क्रॉसमध्ये पण ठेवू शकता आणि अशी जरी ठेवली तरी इथं क्रॉस जोडायचं. ठेवताना इथं अशी क्रॉस ठेवते मी अगोदरच. याला इथं पूर्ण मार्किंग करून घेते. तर बघा आता ही पूर्ण मार्किंग करून झाल्याच्या नंतर आपल्याला इकडल्या साईडला 1.5 इंच घ्यायचं आणि इकडल्या साईडला पण आपल्याला 1.5 इंच घ्यायचं. आणि ह्या दोन्ही कटोरीचं मध्ये काढायचं. तर आता ही पूर्ण आहे 9 इंचाची. तर याच्यामध्ये येतो इथं 4.5 इंच. आता ह्या मध्यापासून आपल्याला खाली यायचं 1/2 इंच. आणि इथून अशा पद्धतीने गोलाकार देऊन घ्यायचं. आणि इकडल्या साईडने पण आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचं. बघा तरी बघा ही झाली आपली कटोरीची इथे मार्किंग पूर्ण. तर बघा ही आपली मार्किंग तयार आहे.
तर इकडल्या साईडनं 1.5 इंच आणि इकडल्या साईडनं पण 1.5 इंच आणि वरती आपल्याला घ्यायचे 2.5 इंच. तर बघा आपली कटोरी या ठिकाणी तयार आहे. तर आपली तयार कटोरी आता इथं या ठिकाणी 5.5 इंच तयार आहे. तर ही बघा 6.5 इंच वरती टक्स घेऊन सुद्धा तर इकडल्या साईडनं आपल्या 1/2 इंच मार्जिनमध्ये जाईल आणि इकडल्या साईडनं 1/2 इंच मार्जिनमध्ये जाईल. तर आपली 5.5 इंचाची कटोरी या ठिकाणी तयार होते. तर आता टोटल 6.5 इंच बघू शकता तुम्ही इथं. तर आता या ठिकाणी बघा समोरचा गळा कसा कट करायचा. तर इथून इथपर्यंत आपलं किती अंतर, तर बघा इथून इथपर्यंत आपलं अंतर आहे बरोबर क्रॉसपट्टीपर्यंत 3.5 इंच भरते. आपल्या त्यात वरच्या साईडनं तर आता टोटल किती आहे बघा 4.25 इंच आहे. तर खालच्या साईडनं हे 1/2 इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं अशा पद्धतीने आणि वरच्या साईडनं जातं 1/2 इंच शिलाई मार्जिनमध्ये. तर आपल्या या ठिकाणी इथून इथपर्यंत असं 3.5 इंच तयार होते. आपली अशा पद्धतीने याच्यावर क्रॉसपट्टी येते. तर याचं टोटल किती आहे बघा या ठिकाणी 6.25 इंच आहे. ते बघा इकडून इथं 1/2 इंच आणि इकडचं 1/2 इंच म्हणून मी ते पिनअप केली. हे आपलं वरचं इथं शिलाई मार्जिन आणि खालच्या साईडनं पण आपलं 1/2 इंच इथं शिलाई मार्जिन. तर बघा हे टोटल इथं बरोबर 6.25 इंच भरते. तरी बघा आणि जोडता वेळेस पण ही कटोरी कुठे कमी पडत नाही किंवा जास्तही होत नाही, अगदी परफेक्ट होते बरोबर. तर तुम्ही बघू शकता जोडताना कुठेच कमी पडत नाही आणि जास्तही होत नाही, अगदी बरोबर पुरते. तर आपल्याला इथं बॅकच्या गळ्याची मार्किंग करायचं. तर बॅकच्या गळ्याची रुंदी आहे 2.5 इंच आणि गळा उंची आहे या ठिकाणी आपली 9.5 इंच आपली तयार आहे. 9.5 तयार आहे. त्यात 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं 10 इंच. आणि याला इथं असं गोलाकार देऊन घ्यायचं. तर बघा आता इथं मी 1/2 इंच एक्स्ट्रा का घेतले, कारण इथं जर आपण 9.5 इंच घेतलं असतं ना, तर बघा इथं 9.5 इंच घेते. इथं जर मी 9.5 इंच घेतलं असतं आणि अशा प्रकारे इथं जर मी गळ्याचा शेप दिला असता तर आपल्या गळ्याची उंची जी आहे ती या ठिकाणी अशी कमी झाली असती. तर बघा ही 1/2 इंचाने इथं अंतर इथं वाढले. तर आपली 9.5 तयार आहे म्हणून मी इथं 10 इंचावर मार्किंग करून गळ्याचा शेप दिला. जर 9.5 घेतला असतं तर आपला हा राऊंड जो आहे तो वरती आला असता शेप. तर बघा आपली इथं पूर्ण कटिंग इथं तयार आहे. तुम्हाला जर कटोरी डायरेक्ट कपड्यावर वाढवायची असेल तर तुम्ही वाढवू शकता आणि क्रॉसपट्टीसुद्धा डायरेक्ट कपड्यावर तुम्ही 1/2 इंचाने वाढवून घेऊ शकता. तर बघा आपल्या इथं पूर्ण कटिंग जी आहे ती तयार झालेली आहे एकदम परफेक्ट अशी. आता कपड्यावर कटिंग करताना आपल्याला याच्यात कोणत्याही प्रकारचा बदल नाही करायचा आहे, अगदी जशी आहे तशीच कटिंग करायची. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्या नवीन शिकणाऱ्या महिला आहेत त्यांना मदत होईल. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.